तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण टेन्स या मुख्य घटकावर आधारित टप्प्याटप्प्याने आपण माहिती समजून घेत आहोत। मग त्यात टू बी ची रूपे असतील, टू हॅव ची रूपे असतील आणि पुढे काही प्रकार असतील, ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेत आहोत। जसं की टू बी ची रूपे, त्यात वर्तमान काळातील टू बी ची रूपे, भूतकाळातील टू बी ची रूपे आणि भविष्य काळातील टू बी ची रूपे। मग त्याच पद्धतीने आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने टू हॅव ची रूपे, त्यात वर्तमान काळातील टू हॅव ची रूपे आपण समजून घेतली विथ एक्झाम्पल्स। ओके, मग त्याच पद्धतीने आज आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून जी माहिती समजून घेणार आहोत, तो टॉपिक आहे आपला भूतकाळातील टू हॅव ची रूपे। भूतकाळामध्ये टू हॅव चा कोणता शब्द वाक्यामध्ये वापरला जातो, त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती तक्ता आणि तक्त्याच्या माध्यमातून काही वाक्य आहेत, त्या वाक्यांच्या आधारे आपण ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया। ओके मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोल वर आधारित थोडक्यात पोल टाइप जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण विचारतोय की हा मराठी शब्द आहे, या मराठी शब्दाला इंग्रजी शब्द कोणता, त्यात एक दोन ऑप्शन दिलेले असतात। जर आपल्याला येत असतील तर तो ऑप्शन सिलेक्ट करा। सिलेक्ट करून त्याचा कमेंट बॉक्स मध्ये ऑप्शन टाकून त्याचं अर्थ किंवा ती स्पेलिंग लिहिली तरी पण चालेल। आता याच्यातून काय होणार आहे, तर आपला शब्दसंग्रह वाढणार आहे। शब्द असतील, वाक्य असतील, ते नक्कीच तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। ओके, आणि पुन्हा एकदा सांगतोय, जास्त व्हिडिओ पाहणारे किंवा जास्त ही माहिती पाहणारे जे आहेत ते कोण आहेत, तर सबस्क्राईब न करणारे जास्त व्हिडिओ पाहतायत। पाहण्याबद्दल अजिबात वाद नाही, पाहताय त्याबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही सबस्क्राईब न करता पाहताय ही थोडीशी एक वेगळीच गोष्ट वाटते। म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सर्वांना नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत देता येईल किंवा तुम्हाला ती मिळू शकेल नोटिफिकेशनच्या माध्यमाने। ओके, म्हणून ठीक आहे, जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपल्यापर्यंत नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन येऊ शकेल। ठीक आहे मित्रांनो, तर पोलचे जे काही क्वेश्चन्स येतील ते तुम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवायला विसरू नका। आजचा जो आपला टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे भूतकाळातील टू हॅव ची रूपे। भूतकाळातील टू हॅव ची रूपे, फॉर्म्स ऑफ पास्ट टेन्स टू हॅव। थोडक्यात भूतकाळातील टू हॅव ची रूपे जे आहेत त्या संदर्भात आपण माहिती समजून घेत आहोत। पहा, या ठिकाणी आपण मुद्दाम लिहून ठेवलेला आहे की भूतकाळातील टू हॅव ची रूपे। भूतकाळामध्ये टू हॅव म्हणून कोणत्या शब्दाचा वापर केला जातो, तर हॅड या शब्दाचा वापर केला जातो। हॅड या शब्दाचा भूतकाळीन वाक्यांमध्ये वापर केला जात असतो टू हॅव ची रूपे म्हणून। ओके, हे लक्षात ठेवा। जसं की आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने माहिती समजून घेतली, टू हॅव ची रूपे वर्तमान काळातील टू हॅव ची रूपे। हॅव आणि हॅज हे वर्तमान काळामध्ये वापरले जाणारे शब्द आहेत। वाक्यामध्ये त्या शब्दाचा वापर झाला असेल तर समजायचं तो वर्तमान काळातील टू हॅव चा प्रकार आहे। ओके, तर हा तक्ता या ठिकाणी आपण लिहिलेला आहे, तो तक्ता प्रथम आपण समजून घेऊया। पहा, पुरुष एक वचन अनेक वचन। प्रथम पुरुष फर्स्ट पर्सन, आय हॅड माझ्याजवळ होते। आय हॅड माझ्याजवळ होते, आय हॅड म्हणजे होते त्या संदर्भात। मग याचाच एक वचनी वाक्याचा रूपांतर अनेक वचनी वाक्यामध्ये कसा होत असतो, तर वी हॅड। वी हॅड, वी हॅड म्हणजेच आमच्या जवळ होते। ओके, हॅड म्हणजेच होते। आता हे जे काही प्रोनाउन्स आहेत आपल्या सर्वांना माहिती आहेत, आपण पहिल्यापासून अगदी शिकत येत आहोत।
आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सर्वांना माहिती आहेत, म्हणून त्याबद्दल वेगळी काय माहिती आपल्याला सांगायला नको. सेकंड पर्सन मध्ये पहा, यू हॅड मीन्स तुझ्या जवळ होते. त्याचाच प्लुरल मध्ये काय होत असतो, यू हॅड. मराठी अर्थ आहे तुमच्या जवळ होते. यू हॅड मीन्स तुमच्या जवळ होते, प्लुरल. थर्ड पर्सन मध्ये पहा, ही हॅड त्याच्या जवळ होते, शी हॅड तिच्या जवळ होते, इट हॅड त्याच्या जवळ होते. ही हॅड त्याच्या जवळ होते, शी हॅड तिच्या जवळ होते, इट हॅड त्याच्या जवळ होते. ओके. आणि त्याचाच प्लुरल मध्ये काय बदल होतो, तर ही, शी, इट यांचा अनेक वचनी शब्द जो आहे तो म्हणजेच दे. काय म्हटलेला आहे, तर दे हॅड म्हणजेच त्यांच्या जवळ होते. अनेक वचनी प्लुरल, एकापेक्षा अधिक जर असतील तर अशा वेळेस अनेक वचनी ह्या प्रकारचे शब्द वापरले जातात. ओके. मग हे जे काही शब्द दिलेले आहे, जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता खूप महत्वाचा आहे, तो आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. जसे की आय हॅड माझ्या जवळ होते, वी हॅड आमच्या जवळ होते, यू हॅड तुझ्या जवळ होते, यू हॅड तुमच्या जवळ होते, ही हॅड, शी हॅड, इट हॅड. ही हॅड मीन्स त्याच्या जवळ होते, शी हॅड मीन्स तिच्या जवळ होते, इट हॅड मीन्स त्याच्या जवळ होते, आणि त्याचाच प्लुरल वर्ड दे हॅड म्हणजेच त्यांच्या जवळ होते. ओके. हा जो तक्ता आहे किंवा हा जो टू हॅवचा रूप आहे हॅड, की ज्याचा भूतकाळी वाक्यांमध्ये वापर केला जातो, तो वापर कशा पद्धतीने केलेला आहे ते आपण काही वाक्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण तीन प्रकारचे ते वाक्य समजून घेणार आहोत. फर्स्ट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, सेकंड इज निगेटिव्ह सेंटेन्सेस, अँड थर्ड इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके. याच्यामध्ये हॅडचा वापर कसा केला जातो ते समजून घेऊया. पहा, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स होकारार्थी वाक्य. पोल मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, योग्य होकारार्थी वाक्य शोधा. तेव्हा आपल्याला ते शोधता येणं अपेक्षित आहे. ते जर अचूक आपल्याला शोधायचं असेल, निवडायचं असेल, तर ही वाक्य आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. पहिला, आय हॅड टू न्यू पिक्चर्स. आय हॅड टू न्यू पिक्चर्स. पिक्चर्स मीन्स चित्रे. ओके. आय हॅड टू न्यू पिक्चर्स. माझ्याजवळ दोन नवीन चित्र होती. आय हॅड टू न्यू पिक्चर्स. पिक्चर्स म्हणजेच चित्रे. आय हॅड, आय मीन्स माझ्याजवळ, आय म्हणजेच माझ्याजवळ. आहेत की असणार आहेत की होती. हॅड या ठिकाणी जर वापरलेला असेल तर हॅड आपल्याला काय माहिती देतो, हॅड याचा अर्थ होते. म्हणजेच माझ्याजवळ दोन चित्रे होती. माझ्याजवळ दोन नवीन चित्रे होती. माझ्याकडे दोन नवीन चित्रे होती. नेक्स्ट पहा, द काऊ हॅड 3 horns. द काऊ हॅड 3 horns. द काऊ हॅड 3 horns. हॉर्न्स म्हणजेच काय, तर शिंगे. गायीला 3 शिंगे होती. गायीला 3 शिंगे होती. ओके. नेक्स्ट, शी हॅड अ स्वीट व्हॉइस. शी हॅड अ स्वीट व्हॉइस. व्हॉइस म्हणजे आवाज, स्वीट म्हणजे गोड किंवा मधुर. मग या वाक्यातून आपल्याला माहिती काय मिळते, शी हॅड अ स्वीट व्हॉइस म्हणजेच तिचा आवाज मधुर होता, तिचा आवाज गोड होता. ओके. होता आता कर्कश झाला असेल, बरोबर. शी हॅड अ स्वीट व्हॉइस, तिचा आवाज मधुर होता किंवा तिचा आवाज गोड होता. नेक्स्ट, आय हॅड अ ब्लॅक कॅप. आय हॅड अ ब्लॅक कॅप. ब्लॅक मीन्स काळा आणि कॅप म्हणजेच टोपी. माझ्याकडे काळी टोपी
होती. आय हॅड अ ब्लॅक कॅप. माझ्याकडे काळी टोपी होती. मिस्टर महाले हॅड मेनी शॉप्स इन नाशिक. मिस्टर महाले हॅड मेनी शॉप्स इन नाशिक. काय म्हटलेलं आहे तर मिस्टर महाले म्हणजेच श्रीयुत महाले यांची नाशिकात खूप दुकाने होती. मिस्टर महाले यांची नाशिकात पुष्कळ किंवा खूप दुकाने होती. आता नाही. ओके. नेक्स्ट म्हणजेच हॅड आपल्याला ज्या काही गोष्टी होत्या किंवा घडून गेलेल्या गोष्टी संदर्भात थोडक्यात आपल्याला त्या वाक्यातून माहिती मिळत असते. आय हॅड अ कार. आय हॅड अ कार म्हणजेच माझ्याजवळ कार होती. आय हॅड अ कार माझ्याकडे कार होती किंवा माझ्याजवळ कार होती. नेक्स्ट ही हॅड टू ब्रदर्स. ही हॅड टू ब्रदर्स. हॅड आपल्याला काय माहिती देतोय पुन्हा एकदा लक्षात घ्या. हॅड आपल्याला माहिती देतोय होती किंवा झालेल्या गोष्टी संदर्भात घडून गेलेल्या प्रसंगासंदर्भात आपल्याला हॅड या शब्दाच्या माध्यमातून ती माहिती मिळते. ओके. ही हॅड टू ब्रदर्स म्हणजे त्याला दोन भाऊ होते. ही हॅड टू ब्रदर्स म्हणजे त्याला दोन भाऊ होते. नेक्स्ट पहा. वी हॅड अ बायसिकल. वी हॅड अ बायसिकल. बायसिकल म्हणजे सायकल. आमच्या जवळ सायकल होती. वी म्हणजेच काय तर आमच्या जवळ. अनेक वचने शब्द आहे. आमच्या जवळ सायकल होती. आता हे जे काही 7 ते 8 जे काही सेंटेन्सेस आहेत ते कसे आहेत होकारार्थी आहेत. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. ओके. लक्षात ठेवा. पुढचा पहा. निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स नकारार्थी वाक्य की ज्याच्यातून आपल्याला निगेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळत असते. ओके. पहा. फर्स्ट सेंटेन्स. रमेश हॅड नेदर मदर नॉर फादर. रमेश हॅड नेदर मदर नॉर फादर. याचा अर्थ काय तर रमेशला आई किंवा वडील कोणीच नव्हते. रमेश हॅड नेदर मदर नॉर फादर म्हणजे रमेशला आई किंवा वडील कोणीच नव्हते. ओके. आपण त्याला ऑर्फन बॉय असं म्हणू शकतो. नेक्स्ट. I had not many friends. I had not many friends. आता या ठिकाणी नेदर अँड नॉर शब्द वापरलेले आहेत. हे कसे आहेत नकारार्थी आहेत. ओके. या ठिकाणी नॉट वापरलेला आहे. I had not many friends म्हणजे माझे पुष्कळ मित्र नव्हते. I had not many friends माझे पुष्कळ मित्र नव्हते. नेक्स्ट. मिस्टर खरात हॅड नॉट अ टीव्ही. मिस्टर खरात हॅड नॉट अ टीव्ही म्हणजेच श्रीयुत खरात यांच्याकडे टीव्ही नव्हता. श्रीयुत खरात यांच्याकडे टीव्ही नव्हता. अँड नेक्स्ट. द सोल्जर्स हॅड नो कर्ज टू अटॅक. द सोल्जर्स हॅड नो कर्ज टू अटॅक म्हणजेच काय सैनिकांना हल्ला करण्याचे धाडस किंवा धैर्य नव्हते. याच्यातून आपल्याला नकारार्थी माहिती मिळते. म्हणजे थोडक्यात नकार करण्याच्या दृष्टिकोनाने ती माहिती समजायला मिळत असते. नेक्स्ट पहा. आय हॅड नॉट इनफ मनी टू सी द सर्कस. आय हॅड नॉट इनफ मनी टू सी द सर्कस म्हणजे याचा अर्थ काय तर सर्कस पाहण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. आय हॅड नव्हते. नॉट इनफ म्हणजे पुरेसे. काय नव्हते तर मनी. काय पाहण्यासाठी सर्कस पाहण्यासाठी. या ठिकाणी एक एक शब्दांचा जर आपण विचार केला तर अगदी सहजरित्या आपल्याला ती माहिती कळते. वाक्याचा अर्थ सहज कळू शकतो. फक्त आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती असणं अपेक्षित आहे. अँड लास्ट पहा. हर्ष हॅड नॉट मनी. हर्ष हॅड नॉट मनी हर्ष जवळ पैसे नव्हते. हर्ष हॅड नॉट मनी
म्हणजे हर्ष जवळ पैसे नव्हते. या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी जर लक्ष दिलं तर या ठिकाणी नेदर, नॉर, नॉट, नॉट, नो, नॉट अँड नॉट हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला कोणती माहिती देतात? निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देत असतात, नकारात्मक माहिती देत असतात की ते मी करू शकत नाही, ते माझ्याजवळ नाही, ते माझं नाही. आपण नाही म्हणतोय किंवा नकार देतोय, म्हणजेच त्याच वाक्याला आपण नकारार्थी वाक्य असं म्हणतोय. ओके, नेक्स्ट पहा, तिसरा प्रकार इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स प्रश्नार्थक वाक्य. यामध्ये पहा, पहिला वाक्य, हॅड ही धिस स्कूटर एस्टरडे. हॅड ही धिस स्कूटर एस्टरडे म्हणजेच काय की काल त्याच्याजवळ ही स्कूटर होती का? हॅड ही धिस स्कूटर एस्टरडे, त्याच्याजवळ काल ही स्कूटर होती का? आज जर वेगळी असेल किंवा आज तीच असेल तर त्याला विचारलं जाऊ शकतो की तुझ्याजवळ ही स्कूटर होती का काल? ओके, हॅड, हॅड हा जो शब्द आहे तो आपल्याला झालेल्या गोष्टी संदर्भात माहिती सांगतोय. हॅड ही धिस स्कूटर एस्टरडे, मग त्याच्याजवळ काल ही स्कूटर होती का? नेक्स्ट पहा, हॅड यू अ बुलक कार्ट. हॅड यू अ बुलक कार्ट. बुलक कार्ट म्हणजेच बैलगाडी. बुलक कार्ट म्हणजेच काय? बैलगाडी. हॅड यू अ बुलक कार्ट म्हणजेच तुझ्याकडे बैलगाडी होती का? हॅड यू अ बुलक कार्ट म्हणजे तुझ्याकडे बैलगाडी होती का? नेक्स्ट पहा, हॅड नॉट द मेनी हेन. हॅड नॉट द मेनी हेन. हॅड नॉट द मेनी हेन म्हणजेच त्याच्याकडे पुष्कळ कोंबड्या नव्हत्या का? त्याच्याकडे पुष्कळ कोंबड्या नव्हत्या का? आणि 4 नंबर, हॅड युवराज नॉट मनी. हॅड युवराज नॉट मनी म्हणजेच युवराज जवळ पैसे नव्हते का? हॅड युवराज हॅज नॉट मनी म्हणजे युवराज जवळ पैसे नव्हते का? प्रश्नचिन्ह आहेत या ठिकाणी, बरोबर ना? प्रश्नचिन्ह आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. लास्ट पार्ट, हॅड दे क्युरिओसिटी अबाउट इलेक्शन. हॅड दे क्युरिओसिटी अबाउट इलेक्शन. इलेक्शन म्हणजेच काय तर मतदान. क्युरिओसिटी म्हणजेच काय तर उत्सुकता किंवा कुतूहल. ओके, हॅड दे क्युरिओसिटी अबाउट इलेक्शन म्हणजेच त्यांना निवडणुकीबद्दल उत्सुकता होती का किंवा त्यांना निवडणुकीबद्दल कुतूहल होते का? विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला हे असं तसं. ओके, या पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसच्या माध्यमातून, निगेटिव्ह सेंटेन्सेसच्या माध्यमातून आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये हॅडचा वापर कसा केला जातो ते आपण समजून घेतलेला आहे. ओके, जर आपल्याला माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटत असेल तर अधिकाधिक ती माहिती शेअर करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर कोण चॅनलला नवीन असतील तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची लिंक किंवा त्याची नोटिफिकेशन मिळू शकेल. आणि मित्रांनो, पोलच्या माध्यमातून आपण आपले मत नोंदवायला विसरू नका. ओके, तर पोलच्या माध्यमातून आणि अशा व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच आपली भेट होत राहणार आहे. ठीक आहे, म्हणून काळजी घ्या. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच भेटूया.